गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा आजच्या गणिताच्या या नवीन व्हिडिओमध्ये किंवा सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज पुन्हा गणिताचा आपल्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे की जो टॉपिक विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच शाळेच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी किंवा भविष्यात आपण ज्या काही स्पर्धा परीक्षा देऊ त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. कधी कधी असं होतं आपल्याला मोठमोठ्या कठीण किंवा ॲडव्हान्स गोष्टी येत असतात, पण काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित नसल्यामुळे आपल्याला अडचण येऊ शकते किंवा आपल्याला समस्या येऊ शकतात. त्यामुळे तुमचे बेसिक कन्सेप्ट त्यासोबत माझ्या स्वतःचे आपण त्या सर्व क्लिअर व स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या दृष्टीने आजसाठी पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्या व्हिडिओचं टायटल आहे गणितामध्ये एकमान पद्धत. एकमान पद्धत हे देखील गणिताचे एक टॉपिक आहे, गणिताचे एक चॅप्टर आहे, प्रकरण आहे. आता एकमान पद्धत म्हणजे काय लक्षात घ्या. एकमान पद्धत म्हणजे काय? अनेकांवरून, लक्षात घ्या, अनेकांवरून एकाची किंमत काढणे म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत काढणे. एकाची किंमत लक्षात घ्या. मी तुम्हाला एकमान पद्धत म्हणजे काय किंवा एकमान ही संकल्पना काय आहे ते सांगत आहे. अनेकांवरून एकाची किंमत काढणे म्हणजे अनेक वस्तू दिलेल्या आहेत त्याच्यावरून एकाची किंमत काढणे. तसेच एकावरून, लक्षात घ्या, एकावरून अनेकांची किंमत काढणे. एकावरून अनेकांची किंमत काढणे या दोन शब्दांवर खेळ आहे संपूर्ण गणितीय या एकमान पद्धतीचा. मी काय म्हटलं पुन्हा डबल करतोय, रिपीट करतो आहे की अनेकांवरून एकाची किंमत काढणे आणि एकावरून अनेकांची किंमत काढणे. लक्षात घ्या. मग जेव्हा अनेकांवरून एकाची किंमत काढतात, अनेकांवरून एकाची किंमत काढतात, लक्षात घ्या बरं का, अनेकांवरून एकाची किंमत काढतात तेव्हा त्याला भागाकार म्हणतात. काय म्हणतात? भागाकार. राईट. आणि एकावरून अनेकांची किंमत काढतात त्या ठिकाणी गुणाकार होतो. काय होतो? गुणाकार. म्हणजे एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत काढायची असेल तर त्यासाठी गुणाकार केला जातो आणि अनेकांवरून एकाची किंमत काढायची असेल त्यासाठी भागाकार केला जातो. थोडक्यात अजून सोप्या पद्धतीत सांगायचं झालं तर एकमान या पद्धतीत किंवा एकमान या गणितीय प्रकरणामध्ये भागाकार आणि गुणाकाराशी संबंधित उदाहरणे असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर बघा, आपला मी अर्थ सांगितलेला आहे. तर आता आपण काही उदाहरणे घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्या संकल्पना अजून अधिक स्पष्ट होतील आणि आपल्याला आकलन करायला म्हणजे कॉम्प्रेन्शन, आकलन करायला किंवा समजायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर बघा, आपण काही उदाहरणे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती उदाहरणं मी तुम्हाला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने माझ्या भाषेत समजवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बघा, पहिलं उदाहरण आहे, लक्षात घ्या बरं का, पहिलं उदाहरण आहे की एका मुलाजवळ 6 वया आहेत. किती वय आहेत? 6 वय आहेत. या 6 वयांची किंमत मी शॉर्टकट मध्ये लिहिते, हे शाब्दिक उदाहरण आहे. या 6 वयांची किंमत 72 रुपये आहे. किती आहे? 72 रुपये आहे. म्हणजे एका मुलाकडे 6 वया आहेत आणि त्या 6 वयांची किंमत
72 रुपये आहे, तर 4 वह्यांची किंमत किती? तर आपला प्रश्न विचारलेला आहे, तर 4 वह्यांची किंमत किती? लक्षात घ्या, म्हणजे 6 वह्यांची किंमत किती आहे? 72 रुपये. लक्षात घ्या, 6 वह्यांची किंमत किती आहे? 72 रुपये. तर 4 वह्यांची किंमत किती? म्हणजे आपल्याला 6 वह्यांची किंमत 72 रुपये दिलेली आहे, तर 4 वह्यांची किंमत काढायला लावलेली आहे. मग 4 वह्यांची किंमत जर काढायची असेल तर अगोदर एका वहीची किंमत काढायला लागेल. मग त्या एका वहीच्या किंमतीवरून 4 वह्या कितीला मिळतील असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे 100% इथं आपल्याला गुणाकार आणि भागाकाराची क्रिया करावी लागते. बघा मग काय करायचं, इथं आपल्याला हे उदाहरण जर अवघड वाटत असेल तर सोपं समीकरण कसं मांडायचं बघा. गणितामध्ये ज्याला समीकरण मांडता आलं, गणितामध्ये ज्याला समीकरण तयार करता आलं, त्याला गणिताचं कोणतंही उदाहरण सोडवता येतं. बघा आता एका बाजूला लिहू आपण वह्या, मी आता तुम्हाला गणित सोडून दाखवते, आणि एका बाजूला लिहू आपण किंमत. बरोबर आहे का? एका बाजूला लिहिल्या वह्या आणि एका बाजूला लिहिली किंमत. मग आता 6 वह्या आहेत की नाही? बरोबर. मग या 6 वह्यांची किंमत किती आहे? 72. मग किमतीमध्ये किती लिहू? 72. तर 4 वह्यांची किंमत किती? मग 4 वह्या म्हटलेले आहेत ना, मग वह्याच्या कॉलम मध्ये आपण 4 लिहू. तर 4 वह्यांची किंमत किती? मग आपल्याला 6 वह्यांची किंमत 72 रुपये माहिती आहे, पण 4 वह्यांची किंमत माहिती नाही ना. मग त्यासाठी या 4 वह्यांची किंमत आपण काय करू? x मानू. काय मानू? x. मग यांच्यात तिरकस गुणाकार करायचा बघा. 6 गुणिला x आणि 72 गुणिला 4, म्हणजेच तुमचे उत्तर बरोबर होईल. बघा कसं सोडवायचं. म्हणून 6 गुणिला x, 6 गुणिला x बरोबर 72 गुणिला 4. बरोबर समजतंय तुम्हाला? मग आता काय करायचं, आता इथे 6 गुणिला x केलंय की नाही, पुन्हा x बरोबर 72 गुणिला 4 हे जसेच्या तसं लिहून घ्यायचं, भागीला 6 लिहायचा. हा 6. आता हा 6 इकडे भागीला का लिहायचा? कारण हा 6 इकडे गुणीला आहे. मग जी संख्या गुणीला असते तिला भागीला करतात, आणि जी संख्या भागीला असते ती गुणीला करतात, असा गणिताचा नियम आहे. म्हणून 6 ही संख्या इकडे गुणीला असल्यामुळे तिला भागाकाराच्या कॉलम मध्ये दिले. आता बघा x बरोबर, सोडू आता आपण. बरोबर, आता x बरोबर, आता 4 आणि 6 तुम्ही डायरेक्ट भाग भी देऊ शकता. 4 आणि 6 ला अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येने 6 ला पण भाग देईल आणि 4 ला पण भाग देईल? बघा मग बेत्रिक 6 आणि बेदुन 4. मग पुन्हा 3 1 3, 3 2 6, 3 2 6, एक उरला, 12 संख्या झाली, 3 चोक 12 म्हणजे 24. म्हणून x बरोबर 24 गुणिला 2, तर x बरोबर 24 दुन किती? बेचोक 8 आणि बेदुन 4, 48. म्हणजे तुम्हाला कळलं का की तर 6 वह्यांची किंमत 72 रुपये होती. किती होती? 72 रुपये. तर 4 वह्यांची किंमत किती आहे? मग 48 रुपये. कळलं ना? मग आता इथं काय केलं आपण? गुणाकार केला. काय केला? गुणाकार केला. गुणाकार आणि भागाकाराची क्रिया केली. मी तुम्हाला काय सांगितलं, एका वस्तूवरून अनेकांची किंमत काढायची असेल तर त्यावेळेला गुणाकार होतो, आणि अनेक वस्तूंवरून एकाची किंमत काढायची असेल तर भागाकार होतो. हे फिट ठेवा डोक्यात, हा कधी विसरू नका, कारण सर्व उदाहरणांमध्ये ते आपल्याला लागणार आहे या ठिकाणी. हा बघा दुसरं उदाहरण, जर तुम्हाला समजलं नसेल तर व्यवस्थित समजा. मी अनेक उदाहरणं घेणार आहे, माझ्याकडून जेवढी शक्य होती तेवढी. फक्त तुम्ही कन्फ्युज होऊ नका बरं का. व्हिडिओ पॉज करून बघा. आपल्यासाठी दररोज नवनवीन टॉपिक मी घेऊन येत असतो. आता दुसरं उदाहरण काय आहे बघा. दुसरं उदाहरण काय आहे? बियाण्यांच्या 5 पिशव्यांची किंमत 740 रुपये आहे. हे बघा, शेतकऱ्याला बियाणे लागते, बियाणे 5 पिशव्या. बघा 5 पिशव्या बियाण्याचे किती? 5 पिशव्या. किंमत किती आहे त्यांची? बघा मी शॉर्टकट मध्ये लिहिते हा उदाहरण. किंमत किती आहे? किंमत आहे 740 रुपये. किंमत किती आहे?
740 रुपये. तर 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 गोविंदाला 17 पिशव्या आणवायच्या असल्यास किती रुपये लागतील? 17 पिशव्यांसाठी किती रुपये असा प्रश्न आहे बघा. किती रुपये? लक्षात घ्या, बियाण्यांच्या 5 पिशव्या आहेत आणि त्या 5 पिशव्यांची किंमत किती आहे? 740 रुपये आहे. तर 17 पिशव्यांची किंमत किती? बरोबर. मग काय करावं लागेल इकडे लक्ष द्या. इकडे लिहा पिशव्या आणि इकडे लिहा किंमत. बरोबर. अशा 2 गटात विभागणी केली तर उदाहरण सोडवणं सोपं होता. मग पिशव्या किती आहेत? 5. किती आहेत? 5. आणि या 5 पिशव्यांची किंमत किती आहे? 740. ते किमतीमध्ये द्यायचे. मग पुन्हा काय विचारलं तर 17 पिशव्या. मग आता हा 17 तुम्ही किमतीमध्ये लिहिणार का पिशव्यांमध्ये लिहिणार? इथं पिशव्या शब्द आहे म्हणून 17 इथं पिशव्यांमध्ये लिहायचं. आणि किंमत विचारली. आता 17 पिशव्यांची किंमत माहिती का आपल्याला? नाही. म्हणून x मानायची. मग x ची किंमत करायची म्हणून तिरकस गुणाकार करायचा बघा. 5 गुणिला x बरोबर 17 गुणिला 740. आलं लक्षात? म्हणून x बरोबर 17 गुणिला 740 भागीला 5 लिहायचं. आता भागीला इथं 5 का केलं पुन्हा सांगतो तुम्हाला. कारण हा 5 जो इकडे कशात आहे? गुणाकारात आहे. मग इकडे गुणाकारात असेल तर इकडे भागाकारात लिहायचं आणि तो ऑलरेडी भागाकारात असेल तर इकडे गुणाकारात करायचं. असा नियम आहे गणिताचा. म्हणून x बरोबर भाग देऊ आता आपण. 5 5 हा 5 5 उरले 2. 24 संख्या झाली. बरोबर. मग 5 20 5 20 पुन्हा 4 उरले 40 संख्या. 5 8 40. म्हणून 17 गुणिला 148. मग x बरोबर 17 गुणिला 48 करू आपण बघा. 148 गुणिला 17. 7 8 56. 7 8 56. 7 8 56 हातच्याला 5. 7 चौक 28. 28 आणि 5 33. हातच्याला 3. 7 1 7 आणि 7 आणि 3 किती? 10. बरोबर. इकडे गुणिला 1 8 8 1 4 4 आणि 1 1 1. मग 6. मग 8 आणि 3 किती? 11. हे 5 आणि 2. म्हणजे 17 गुणिला 140 जर केले 17 गुणिला 148 जर केले तर 2516 उत्तर येईल आपलं. म्हणजे तुम्हाला कळलं का की 5 पिशव्यांसाठी जर 740 रुपये लागतात तर 17 पिशव्यांसाठी आपल्याला किती लागणार आहेत रुपये? 2516. किती लागणार आहेत? 2516. आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्ही करून बघा. राईट. याचा एक स्नॅपशॉट घ्या. कन्फ्यूज होऊ नका. स्नॅपशॉट घ्या आणि व्हिडिओ हळूहळू बघा. आता पुन्हा अजून एक दुसरं उदाहरण बघा. अशा प्रकारची उदाहरणे सोडवण्याचा सराव करा म्हणजे तुम्हाला x ची किंमत काढता येईल. आणि एकमान पद्धत की ज्याचे मी प्रास्ताविक मध्ये तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेली आहे की नेमकं एकमान पद्धत काय असते आणि या एकमान पद्धतीमध्ये गुणाकार आणि भागाकाराचा रोल काय असतो. बरोबर. हे सांगितलेलं आहे. आता पुढचे उदाहरण बघा. 7 लिटर दुधाची किंमत 140 रुपये आहे. 7 लिटर दूध. बरोबर. 7 लिटर दूध आहे आणि किंमत किती आहे? 140. किंमत किती आहे? 140 रुपये. ना तर 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 5 लिटर दूध बरोबर कितीला किंवा त्याची किंमत किती असं त्याच्या अर्थ आहे. बघा काय करायचं. इकडे लिहायचं दूध. बरोबर. आणि इकडे लिहायचं किंमत. काय लिहायचं? किंमत. समजतंय का? असं समीकरण मांडून घ्यायचं. आता दूध किती आहे? 7 लिटर. त्याची किंमत किती आहे? 140 रुपये. बरोबर. मग 7 लिटर दुधाची किंमत जर 140 रुपये आहे तर 5 लिटर दूध कितीला? 5 लिटर दूध. मग 5 नंतर दूध शब्द आहे म्हणून इकडे दूध मध्ये 5 लिटर लिहायचं.
म्हणून हा 5 आणि त्याची किंमत आपण x मानू, तिरकस गुणाकार करायचा बघा. 7 गुणिला x बरोबर 5 गुणिला 140 म्हणून x बरोबर 5 गुणिला 140 भागिला 7. हा 7 इकडे गुणिला आहे म्हणून इकडे भागिला, म्हणून x बरोबर 7 1 7 7 दून 14 शून्य जसे तसा 20 100 रुपये. म्हणजे तुम्हाला कळलं का की 7 लिटर दूध जर 140 रुपयाला भेटत असेल तर 5 लिटर दूध हे 100 रुपयाला भेटेल. याच्या सुद्धा स्नॅपशॉट घ्या. हे बेसिक गणित आहेत बघा. तुमच्या मुलांना तुम्ही अशी उदाहरणं देऊ शकतात, बरोबर आहे का, आणि त्यांच्याकडून अशी उदाहरणं सोडून घेऊ शकतात, बरोबर. बघा अजून एक उदाहरण घेऊ आपण. थोडं वेगळ्या प्रकारचे उदाहरण घेतो आपण आता. एक वेगळ्या प्रकारचे घेऊ आपण, राईट. बघा तर या प्रकारामध्ये अजून कशा प्रकारची गणिते विचारली जातात, या प्रकारामध्ये अजून कशा प्रकारची गणिते विचारली जातात बघा. एक वेगळ्या पद्धतीचं गणित घेऊ म्हणजे तुम्हाला थोडंसं वेगळे पण मिळेल याच्यातून. 60चा काय लिहिलं मी, 60चा 2/5 बरोबर किती, राईट. 60चा 2/5 बरोबर किती. बघा तुम्ही आठवा, अशा प्रकारची उदाहरणे मी अपूर्णांक हे चॅप्टर किंवा अपूर्णांकाशी संबंधित संकल्पना स्पष्ट करत असताना घेतलेलं आहे. मग तुम्ही म्हणणार की हे उदाहरण एकमान पद्धतीमध्ये कसं लागू पडतं, तर गुणाकार होणार आहे. मग गुणाकार कसा होणार आहे लक्षात घ्या. 60चा 2/5 बरोबर किती, बघा बरोबर 60. आता हा जो चा आहे बघा लक्षात घ्या, जेव्हा गणितामध्ये चा ची आणि चे येतो तेव्हा गुणाकार होतो. तिथं काय होतो, गुणाकार होतोय, लक्षात घ्या. मग 60चा 2/5 बरोबर किती, मग हा चा म्हणजे काय, गुणिला 60 गुणिला आलं किती एकमान पद्धतीमध्ये गुणाकार आणि भागाकाराचा रोल आहे. 2/5 जशाच्या तसा. आता काय करायचं, बरोबर या 60 ने 2 ला गुणायचं बघा. 60 गुणिला 2 आणि भागाकार मधला 5 जशाच्या तसा 5, बरोबर. बघा 60 गुणिला 2 किती झाले, 120 भागिला 5 बरोबर भागाकार करा. 5 1 5 5 दून 10 बरोबर, 2 उरले 20 5 चोक 20 म्हणजे 24 आलं याचं उत्तर. म्हणजे तुम्हाला समजलं का, 60चा 2/5 म्हणजे 24, 60चा 2/5 म्हणजे किती, 24, बरोबर. कळलं. तर अशा पद्धतीचं उदाहरण देखील एकमान पद्धतीमध्ये विचारलं जातं. म्हणजे या 60ची जी तुलना आहे का या भागाकाराशी केलेली आहे समजा, किंवा या भागाकाराची जी तुलना आहे का या 60शी केलेली आहे. मग याला भागाकार का म्हटलं, जरी या ठिकाणी 2/5 या दोघही संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात असल्या पण त्या भागाकाराच्या स्वरूपात मांडलेल्या आहेत. आणि नेमकं एकमान पद्धतीमध्ये गुणाकाराची तुलना भागाकाराशी केली जाते आणि भागाकाराची तुलना ही गुणाकाराशी केली जाते. हे चांगल्या MSc मॅथमॅटिक्स गणित जे झाले असतील त्यांना विचारा, तुम्हाला ते असं उत्तर देतील. कळलं. बघा आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. दुसरं उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. बघा 80च्या 3/5 80च्या 3/5 हा 60च्या लक्षात घ्या बरं, 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे. लक्षात घ्या कितीने मोठा आहे, राईट. आता लक्षात घ्या की हे उदाहरण वाचताना जर आपल्याला थोडं वेगळेपण वाटत असेल, एक भीती निर्माण होत असेल, तर आपल्याला समीकरण मांडता यायला पाहिजे. आणि समीकरण जर मांडता आलं ना, गणित कसंही असतं ते सोडवता येतं. बघा 80च्या 3/5
हा 60च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे, लक्षात घ्या. मग आता आपण समीकरण मांडू. बघा 80, आता 4 म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला, गुणाकार 3/5, बरोबर. हा आता जेव्हा उदाहरणामध्ये हा ही हे असा शब्द आला गणितीय भाषेमध्ये, त्याचा अर्थ होतो बरोबर. बरोबर. पुन्हा 60 गुणिला 3/4. आता हे उदाहरण सोडू आपण. पहिले इकडची बाजू सोडू, नंतर इकडची बाजू सोडू. बघा म्हणून 80 गुणिला 3 भागीला 5 बरोबर 80 गुणिला 3 किती झाले, 240 भागीला 5 बरोबर. बघा 5 1 5, 5 चोक 20, बरोबर. 4 उरले, 40 संख्या झाली, 5 8 40. तर ह्या इकडच्या बाजूचं उत्तर येणार आहे 48. किती येणार आहे, 48. इकडची बाजू सोडू आपण आता. बघा बरोबर 60 गुणिला 3/4 60 गुणिला 3 भागीला 4 बरोबर किती झाले, 180 भागीला 4 बरोबर 4 1 4, 4 चोक 16, 2 उरले, 20 संख्या झाली, 4 5 20. म्हणजे याचे उत्तर येणार आहे 45. आता लक्ष द्या, आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की 80च्या 3/5 हा 60च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे. मग आता जेव्हा कितीने मोठा आहे म्हणजे फरक, मग फरक हा शब्द जेव्हा येतो का गणितामध्ये, तेव्हा आपल्याला वजाबाकी करावी लागते. म्हणून बघा उत्तर काढतोय आपण आता. म्हणून 48 आले की नाही, पहिल्याचे उत्तर काय आलंय, 48 वजा 45. फरक कितीचा आहे हो, कितीचा आहे, 45 आणि 3 किती झाले, 48, बरोबर आहे की नाही. 3चा फरक आहे. कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. कितीचा फरक आहे, 3चा. मग 80च्या 3/5 हा 60च्या 3/4 हा 3 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे, 3 ने जास्त आहे. तर हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं होतं. कन्फ्युज होऊ नका, याचा पण एक फोटो घ्या, स्नॅपशॉट घ्या, पुन्हा समजा विद्यार्थी मित्र हो, कन्फ्युज होऊ नका. या जगात कुणीही परिपूर्ण नाही. पुन्हा एक वाक्य बोलतो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. हा या जगात 1 से बढ़कर 1 लोक आहेत. हा कुणाकडून आपल्याला काय शिकायला मिळेल सांगता येत नाही. त्यामुळे कधीही कुणाला कमी समजू नाही, है ना. आता बघा अजून काही उदाहरण घेऊ आपण जेणेकरून तुमचं लक्षात येईल. बघा आता एक वेगळं उदाहरण घेऊ, थोडंसं वेगळं म्हणजे त्याच पद्धतीचं आहे, फक्त मांडणी. बघा 32 रुपयाला 3 किलो तांदूळ. लक्षात घ्या, म्हणजे 32 रुपयाला 3 किलो तांदूळ मिळतो. हा लक्षात घ्या बरं का, 32 रुपयाला 3 किलो तांदूळ, राईट. पुढे काय म्हटलेलं आहे, तर 15 किलो तांदूळ घेतल्यास किती रुपये लागतील. तर 15 किलो तांदळासाठी किंवा तांदूळासाठी हा किती रुपये, किती रुपये असा प्रश्न आहे. बघा लक्षात घ्या, हा किती रुपये. आता बघा आपण काय करू, पहिले रुपये आणि किलो असे 2 कॉलम तयार करू आपण. हा लक्षात घ्या. मग रुपये म्हणजे रुपयामध्ये 32 रुपये लिहू, हे लिहिलं 32 रुपये. मग 32 रुपयामध्ये किती किलो तांदूळ, हा 3 किलो तांदूळ. मग काय म्हटलेलं आहे, 15 किलो तांदूळासाठी किती रुपये लागतील. मग आता 15 किलो म्हटलंय की नाही, मग हा जो 15 आहे हा किलोच्या ग्रुप मध्ये लिहिणार का रुपयाच्या ग्रुप मध्ये लिहिणार. म्हणून इकडे बघा 15 किलो म्हटलंय ना, म्हणून 15 लिहा. किती रुपये, आता किती रुपये लागतील आपल्याला माहिती का नाही, म्हणून इथं एक्स म्हणू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यापूर्वी आपण जे काही उदाहरणं पाहिली तर या एक्स ची किंमत कळत असताना हा एक्स इकडे लिहित होतो आपण उदाहरणानुसार, पण आता एक्स इकडे आलेला आहे. मग हा एक्स इकडे आला काय तिकडे गेला काय, समीकरण सारखं असतं
उत्तर कसं निघतं बघा. म्हणून तिरकस गुणाकार करायचा यांचा. काय करायचा? तिरकस गुणाकार. मग 3 गुणिला x बरोबर 3 गुणिला x बरोबर 32 गुणिला 15. म्हणून x बरोबर 32 गुणिला 15 भागिला 3. मग इकडे भागिला 3 का लिहिलं? कारण हा 3 इकडे कशात आहे? गुणिला आहे. मग जेव्हा गुणिला असतो कोणती संख्या तेव्हा आपण भागाकारात घेतो आणि भागाकारात असणारी संख्या ही गुणिला घेतो असा गणिताचा नियम आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय बघा. भाग देऊ आपण. 3 1 3 3 5 15. उरलं काय? x बरोबर 32 गुणिला 5. 32 गुणिला 5 मग x बरोबर 5 2 10 हातचा 1 बरोबर 5 3 15 आणि 1 16 160. म्हणजे 15 किलो तांदूळासाठी किती रुपये लागतील? हो 160 रुपये लागतील. किती लागतील? 160 रुपये. म्हणजे 32 रुपयाला 3 किलो तांदूळ मिळतो. तर 15 किलो तांदूळासाठी किती रुपये लागतील आपल्याला? 160 रुपये लागतील. किती रुपये लागतील आपल्याला? 60 रुपये लागतील. 160 मध्ये उत्तर बरोबर आहे का बघू आपण. हा चेक करू द्या मला. राईट 160 रुपये. आता बघा अजून एक उदाहरण घेऊ आपण. अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट आपली क्लिअर होणार आहे. राईट. हे पुसत आहे मी. तुम्ही स्नॅपशॉट घेत चला. व्हिडिओ पॉज करून बघत चला बरं का. आता बघा 5 रुपयाला 3 डाळिंबे. 5 रुपयाला 3 डाळिंबे. आपण बाजारात जातो की नाही आणि डाळिंबे खातो आपण. वेगवेगळी फळं घेतो. 5 रुपयाला 3 डाळिंबे तर 1.5 डझन. तर लक्षात घ्या 1.5 डझन. तर 1.5 डझन डाळिंबाला किती रुपये? डाळिंबाला किती रुपये? डाळिंबाला किती रुपये लागतील? लक्षात घ्या. आता या ठिकाणी डझन हा शब्द आलेला आहे तर कन्फ्युज होऊ नका. आता मला सांगा इकडे बघा 1 डझन बरोबर किती हो? 12. एका डझन मध्ये किती केळी घेतो? किती डाळिंब घेतो आपण? 12 एक डझन मध्ये. मग 1 डझन मध्ये 12 तर पुन्हा अर्धा डझन मध्ये किती हो? अधिक 6. मग 12 आणि 6 किती? 18. अर्धा डझन काय म्हटला? 1 आणि अर्धा मिळून किती होणार आहे? 1.5 डझन. म्हणून 18. राईट. म्हणजे इथं प्रश्न कसा आहे बघा. 5 रुपयाला 3 डाळिंबे तर 18 डाळिंबेसाठी किती रुपये असते? कळलं का? 18 डाळिंबे म्हणजे 1.5 डझन. बरोबर आहे ना? बघा म्हणून आता हे आपल्याला समजण्यासाठी लिहून दिलंय मी. हा लक्षात घ्या. म्हणून काय करायचं बघा. एका बाजूला लिहू आपण रुपये आणि एका बाजूला लिहू आपण डाळिंबे. काय लिहू? डाळिंबे. राईट. आता बघा रुपये किती? रुपयामध्ये रुपये लिहायचे. डाळिंबामध्ये किती? 3. मग तर 1.5 डझन डाळिंबाला 1.5 डझन डाळिंबाला किती रुपये? म्हणजे 1.5 डझन डाळिंबे इथे लिहिणार. मग 1.5 डझन हा शब्द लिहिणार आपण. 18 लिहिणार. 18 डाळिंबे. 18 डाळिंबे म्हणजे किती? 1.5 डझन. त्यासाठी लिहून दिलंय मी x. बरोबर. मग x ची किंमत कळते. म्हणून 3 गुणिला x. बघा लक्षात घ्या 3 गुणिला x बरोबर 5 गुणिला 18. म्हणून x बरोबर 5 गुणिला 18 भागिला 3. x बरोबर भाग द्या. 3 1 3 3 सक 18. 5 गुणिला 6 करा 30. म्हणजे 18 डाळिंबे घेण्यासाठी किती रुपये लागतील? 30 रुपये लागतील. किती रुपये लागतील? 30 रुपये लागतील. बरोबर. आता आपण वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणे घेऊन आपण सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून या प्रकारात कशा प्रकारची उदाहरणे विचारली जातात तर एक उदाहरण आपण घेऊ आणि त्या उदाहरण घेऊन आपल्या सर्व कन्सेप्ट या स्पष्ट होतील. बघा काय उदाहरण आहे लक्षात घ्या. एक विद्यार्थी. लक्षात घ्या बघा उदाहरण काय आहे. एक विद्यार्थी
लक्षात घ्या, एक विद्यार्थी 1/3 गृहकार्य म्हणजे काय, त्याचा गृहपाठ केल्यावर, गृहकार्य केल्यावर जेवायला जातो. आता जेवावं लागणार ना आपल्याला, जेवायला जातो. लक्षात घ्या बघा, जेवायला जातो. जेवल्यानंतर त्यानंतर लक्षात घ्या, त्यानंतर उरलेले काम म्हणजे काय, उरलेला गृहपाठ, उरलेले काम म्हणजे गृहकार्य, गृहपाठ. उरलेले काम 1/4 काम करतो. उरलेले 1/4 काम करतो. तर त्याचे उरलेले कार्य किती असते त्याच्यात, तर त्याचे उरलेले कार्य किती, राईट, उरलेले गृहकार्य किती. आता बघा, लक्षात घ्या, एक विद्यार्थी 1/3 गृहकार्य केल्यावर जेवायला जातो, त्यानंतर उरलेले 1/4 काम करतो. तर त्याचे उरलेले कार्य किती, किंवा तर त्याचे एकूण काम किती आहे, एकूण कार्य, उरलेलं नाही, एकूण कार्य किती. लक्षात घ्या, आता त्याने काय केलं, अगोदर 1/3 काम केलं. लक्षात घ्या, 1/3 काम केलं, समीकरण मांडतोय. मग 1/3 काम केल्यानंतर तो जेवायला गेला, मग त्याचे उरलेलं काम पुन्हा केलं त्याने. मग केलेलं काम उरलेलं काम केलं का केलं नाही, केलं नसेल तर वजाबाकी, आणि केलं असेल तर बेरीज. म्हणून 1/3 अधिक 1/4. मग तुम्हाला अपूर्णांकांची बेरीज करत असताना नियम माहिती आहे. बेरीज जर करायची असेल तर त्यांचा छेद आपला काय करावा लागतो, सारखा करावा लागतो. मग सारखा छेद करण्यासाठी काय करायचं, या एकाला या 4 या छेदाने गुणायचं, आणि या 3 ला सुद्धा या छेदाने गुणायचे, पुन्हा याने गुणायचं, अंशाला आणि छेदाला. बघा, मग 1/4 छेद 3/4 अधिक 1/3 छेदात 4/3 बरोबर. मग 4 4 आणि 4 त्रिक 12 अधिक 1 3 आणि 4 त्रिक 12 म्हणून बरोबर 4 अधिक 3 म्हणजे अंशांची काय करायची बेरीज 7 आणि छेदाचा तसा द्यायचा 7/12. तर त्याने एकूण गृहकार्य केलं 7/12. राईट. तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकमान पद्धत काय असते आणि एकमान या पद्धतीच्या मदतीने, लक्षात घ्या, एकमान या पद्धतीच्या पद्धतीने की आपण एका संख्येवरून किंवा एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत कशी काढतो आणि अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत कशी काढतो ते शिकलो आहोत. लक्षात घ्या, आपण जेव्हा एकावरून अनेकांची किंमत काढतो तेव्हा गुणाकार करतात आणि अनेकावरून जेव्हा एकाची किंमत काढतो तेव्हा भागाकार करतात. आणि या एकमान पद्धतीमध्ये गुणाकाराचा संबंध हा भागाकाराशी आहे आणि भागाकाराचा संबंध हा गुणाकाराशी आहे. थँक्यू, धन्यवाद, सगळ्यांचे आभार.